गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. उशीर झालेला आहे दनादन. नानादेवीचे फोन आलेले तर जाऊ आपण पटकन, कारण गाडी निघाली आपली. आणि आपला भाऊ आपल्याला येतोय सोडवायला आहे बघा इथं. आपली बस आहे. सो पटकन जाऊ आणि सटकन जाऊ, कारण नानाला उचकलाय माझ्यावर, राडा केलेला आहे नानाने. चलो आता पोहोचतोय आपण तिथे लवकरात लवकर. आपल्याला जायचंय फिरायला भावांनो. आपली ट्रिप निघाली आहे गोव्यात फिरायला. चल चल चल, इथे बसले. चल 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 चल. बंग 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 बंग. तर आपली गाडी थांबलेली पेट्रोल भरायला, बघू शकता या साईडला. नाना खाली उतरलेले आहे आणि ही आपली बस आहे त्या साईडला. माहिती दिसणार, दिसली का? दिसली. बॅक कॅमेरा दाखवतो थांबा. बस आहे मित्रांनो, आपण या बसमध्ये चाललोय कोकणात फिरायला. आपली कमीत कमी 3 वर्षानंतर पत्काची ट्रिप निघाली, पण निघाली तर लय जोरदार निघाली. नाच करता काय, यायलाच लागतंय. सो ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे. खूप धिंगाणच होणार आहे. डायरेक्ट राडच करून टाकणार आहे आपण. सो ब्लॉग पूर्ण बघा आणि कमेंट करा, नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि मला सांगा की ब्लॉग कसा झाला. तो म्हणजे हा पूर्ण ब्लॉग 2 दिवसाचा असणार आहे, कारण आमची 2 दिवस ट्रिप आहे. सो आपले 2 दिवस तिथे निघून जात आहेत. तर चलो चलते आहे. आता गाडी जातो मी, नाही तर पोरात बिकत नाही बसणार आहे. मी डायरेक्ट पडी जाणार आहे. सो चला आता आपण जाऊ जरा आतमध्ये, जरा नाचू बिचू आणि झोपून जाऊ. लाईट बंद कर, मागची लाईट बंद कर. चला मग मागची लाईट बंद कर. ते नाही होत. किती झाला रडायचं नसतं. फायनली आमची गाडी एका गोष्टीसाठी थांबलेली. ब्रेक फक्त 10 मिनिटच असणार आहे. सो इथं बघू शकता गाडीची सगळी मंडळी खाली उतरतात. काय नाही आली सगळ्यांना, त्यामुळं गाडी 10 मिनिटाचा ब्रेक घेतलेला आहे. सो सगळी जण करू पैसे मेरे को पैसा मांग रही है, अभी मैं नहीं दे रहा इसको पैसा. हम एंजॉय कर रहे हैं गाइस, आप भी आ जाओ. गांजा भो. सो आता आपण थांबलोय नाश्ता चहा घ्यायला. लय एन्जॉय करतात ते पोरं. कसला एन्जॉय चालू आहे एकदम क्वालिटी. नाच खुलन. आता सुरुवात आहे, अजून उद्या टाइम बाकी आहे. अभी तो शुरुआत की है भैया. ओ सरी वाले भैया, अभी तो शुरुआत की है. थोडा टाइम रुको, धिंगाणा भी बाकी आहे. तो आपला दण का असत असतो मित्रांनो, काही विषय नाही. आता आपण जरा चहा बी घेऊ, म्हणजे जरा बरं वाटेल अंगाला. कशी एवढा राडा घातलाय ना पोरांनी, एवढा राडा घातलाय ना. आता सगळी झोपलेत, मी एकटाच जागी, एकटाच सगळी झोपली. बघू शकतो बघा, हे बघा. हा बघा जागी एक जण बघा जागी आहे. आपण एक जागी बघा, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा सगळे झोपले सगळे सांड्याकडे झोपले. कोण जागे दिसत झाले बाया, सगळे झोपले की बघू शकता. माग कोणच जागे नाही. हा एवढी नाही का मस्ती करायची तर नाही काय आला, मी म्हणतो करायची काय आला. पुढची पण सगळी झोपले, काही विषय नाही. पुढची दाखवतो. आता इथे एक साऊंड आहे, सो त्यामुळे मी जास्त पुढे जाऊ. हे एक जागी दिसतंय आणि ते झोपलंय. इथं पण पुढे झोपले, हे पण झोपले बघा. हे पण झोपले अजून झोपले. आणि बाकी ते गँग पुढे थांबली जात करते काय. पण जागी आहे का नाही, तुला चालतात का मला. सो आता मला असं वाटतं की मी पण झोपाव. मी झोपतो आता. चला लय टाइम झालाय. झोपाना बे, ही अजून पहिले जागी नाही, झोप येत नाही. गर्लफ्रेंड झोपून देत नाही. काय करणार, शेवटी बघायला लागतं घरचं पण जरा.
गर्लफ्रेंड झोपू देत नाही, काय करणार? शेवटी गर्लफ्रेंडचं पण बघायला लागतं. फिरायला आलो म्हणून काय, तिचं पण बघायला लागतं. जेवली का, खाल्ली का, झोपली का नाही, अजून झोपली नाही ती. आमच्यासारखं पण आमच्यासारखं त्यांची लाईफ बघा. आपली लाईफ पाय एकटा जीव साधाची घे गोदडीन झोप झोपा. मी पण झोपणार आहे. सो भेटू आपण थोड्या वेळाने सकाळ झाल्यावरती. चलो गुड नाईट. फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलोय नागावला. बीच कोणत्या साईडला आहे रे? या साईडला इकडच्या आम्हाला कोण घेणार? त्या साईडला बीच आहे. अरे झाली का हो आता सगळे झोपलेले आहेत आणि आम्ही अर्ध्या रात्र बीच वरती पोहोचलोय. सगळी गँग आहे इथे. योगेश भाऊला दाखव पहिले. दिसत नाही राव. युवराज भाऊ दिसा युवराज भाऊ इकडे येणार आहो आपण. इकडे दे ना. तुम्ही बघू शकता, अलीकडे गाडी उडवत. तुम्ही बघू शकता लाल होडी घालून मी आलोय. लाईट गेली. लाईट गेली, आता फोकस घ्या. मित्रांनो आम्ही पोहोचलोय नागावला. नागाव बीच या साईडला आहे आणि तिथं नागावचं नाव आहे बघा. म्हणजे तुम्हाला दाखवतो मी तिथे जाऊन थोड्या वेळाने. तो आपली गाडी इथं लागत आहे थोडं पार्किंग करते ते गाडी आता. आणि आता आम्ही जाऊन समुद्रात टॅबरा टेल में डुसती जाणार आहे. समुद्र बघून येतो जरा. लय वर्ष झालं समुद्र बघितलं नाही. आता बघतो डायरेक्ट उडी मारतो. कालच्या रात्री बघितला होता व्हिडिओत. आज डायरेक्ट अक्षरशः डायरेक्ट समोर समोर बघतोय तो. जाऊ आपण आतमध्ये. काय ना अले हरामी आहे, लय हरामी हा. शिवाय नका देऊ. ठेव. नीट बोलता ठेव. ठेव. पकड कोकणात आलोय आपण. आणि तू काय करत होता? झोपलो होतो ना. हा? काही पण नको करत जाऊ असं. So, चला आता आपण जरा बघू बीच बघू. आणि मला लय वेळ झालं आलीये. सो मी आता जाणार आहे. ते करणार आहे. दाखवणार आमची ऑडियन्स चांगली आहे. असं काय होणार नाहीये. आम्ही जातो करतो आणि मग परत येतो. चलो नियोजन नात करते काय कुठं थेट नावगाव बीचवर शेकोटी चालू आहे. कुणाला शेकायचं असेल येऊ शकता. अजिबात येऊ नका. तिथे शेक घ्या पटापट शेक घ्या. चला घेतलं का शेक? कसं वाटतंय? गार त्याच्यात गरम टमाटे टाक नाही. डेंजर आहे. आपल्या मला वाटतं महारात्रीचाच ब्लॉग अख्खा होणार आहे. कारण दिवसाचं काय वाटत ना मला वातावरण. मी जागा राहील म्हणून. आता शेकू आपण थोडं आणि मग पुढचं नियोजन बघू काय होतं. शेकोटी झालेली आपली अशा तऱ्हेने बघू शकता. शेकोटीचं सगळं झालेलं आहे. आता आपण जाऊ आणि थोडं झोपू. थोडा अंधार वाटत असेल कारण टॉर्च लावलेला आहे मी. आणि आता जाऊन झोपणार आहे जरा. मग 7-8 वाजता उठायचं. 7-8 वाजता उठायचं डायरेक्ट आणि डायरेक्ट बीचवरती जायचं. झाली सर्दी आता मला. चला थोडा वेळ झोपू आणि गुड नाईट.